पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बोला आता। त्र्यंबकराव, जीव मोहरला हो नुसत्या कल्पनेनेच। मी काय म्हणतो, तुम्ही परचुरेंकडे सोयरीक जुळवताय ना सदाशिवची? हो, मग त्याचं काय? तिथे माझ्यासाठी सुद्धा एक मोरपीस आहे म्हणे। शंकरपंत परचुरेंची कन्या उमा। ती लग्नाची आहे म्हणे आता। केवढी लहान आहे ती? अरे मग मी काय मोठा आहे का? माझे काय वय झालंय का? अरे लाजाळूच्या झाडासारखा सदाबहार आहे मी। लग्नाच्या नुसत्या कल्पनेने मिटून जातो लाजून। त्र्यंबकराव, ही सोयरीक तुम्ही नक्की करा। हे जमवलं तर डोंगरा मागची 1200 गुंठे जमीन तुमची, त्यावरचा सगळा शेतसारा तुमचा। बघा, हे नक्की करा। आता बायको हवी हो माझ्यासारख्या तरुणास। नको रडूच बाळा। अगो, आपल्या घरचे नियम माहीत आहेत ना तुला। रडू नको, होईल सगळं ठीक। अरे मुलांना बरोबर कळतं हो आईच्या चेहऱ्यावर हसू कसं आणायचं। बयो, तू सगुणेला आणलंस, केवढा आनंद झाला। अभिमान वाटतो तुझा। पण बापूंनी तुला शिक्षा केली म्हणून राग आला का ग? हो, म्हणजे आला, पण थोडासाच। पण वाईट जास्त वाटले। मला कळलंच नाही काय चूक झाली आणि मला शिक्षा केली। अगं, आम्हाला आवडतं का सगळ्यांना शिक्षा करायला? पण घरातले, समाजातले सगळे नियम लक्षात राहावे म्हणून आहे बरे शिक्षा। पण मी कोणता नियम मोडला? मी तर सगुणा गायला परत आणलं, त्यात माझी काय चूक झाली? नाही ग, तुझं काही चुकलं नाहीये। तू सगुणेला शोधलंस म्हणून तिचा जीव वाचला। तू जे केलंस ते मलाही जमलं नाही। पण नाना, तुम्ही तर निघाला होतात ना, मग बापूंनी तुम्हाला का नाही जाऊ दिले? नंतर सांगतो। पण खरंच बयो, माणसं मोठी झाली ना की सगळी गडबड होऊन बसते। नको नको त्या गोष्टी मनात ठाण करून बसतात। पण लहान असताना लहान मुलं खेळतात, भांडतात आणि मग भांडण विसरून पुन्हा एक होतात। पण मोठी माणसं भांडण मनात ठेवतात, द्वेष वाढवतात, नवीन उकरून काढतात। असो, या सगळ्यासाठीच बापूंनी मला अडवले। मी तळमळत होतो, पण तू माझा वसा पुढे करून माझी तळमळ शांत केलीस। सगुणा परत आली, गाय वासराची भेट झाली आणि तीही तुझ्या हातून। खरंच याचं पुण्य तुझ्या पदरात पडेल ग। पण मग ही शिक्षा? बयो, अगं तू लहान आहेस। बाहेर पडताना कोणास काही सांगितले नाहीस, परस्पर निर्णय घेतलास आणि सोबत कोणालाही न घेता गेलीस।
सुदैवाने ह्यावेळी सगळं काही निभावले, पण नेहमीच असं होईल असं नाही ना. येत आहे ना लक्षात? मुलीच्या जातीने तिने सांजेच्या वेळेला बाहेर पडू नये. सगळ्या वेळा आपल्या नसतात आणि सगळी माणसं आपली नसतात म्हणून हे नियम पाडून घेतलेत. ते तू पाळले नाहीस. तूच काही झाले असते तर थोबाड फुटले असते ना माझे आणि तुझ्या आईचे. मला पण बापूंनी मारलं. अजूनही गाल दुखतोय माझा. बघू कुठे. अहो तुम्ही काय करता? लागलंय मला ना. भयो. अगं तुला बापूंचा स्वभाव माहितीये ना. त्यांच्या मर्जी विरुद्ध काडी सुद्धा मोडली ना तरी त्यांचा पारा चढतो. पण त्याने जे काय केलं ते मायेपोटीच ना. माझ्यामुळे तुम्हाला मनस्ताप झाला, पण आता माझे लग्न मोडले आहे ना, मग मी आता हे घर सोडून कुठेच जाणार नाही. मला नाहीच जायचं आपलं हे घर सोडून. बयो, आई ऐकलत का? खाली साने कुटुंब आले. बापू तुम्हाला बोलवतात. हो का? भयो, काय हो सुभद्रा काकू, काही सांगावं नाही की निरोप नाही? असं अचानक आल्यावर भंबेरी नाही का उडायची एखाद्याची? नाहीतर काय. अगो जिच्या लेकीस पहावयास आले आहेत ती राधा राहिली कुठे? राधे, अगं कुठे राहिलीस? आले आले. यांना निरोप द्यायला माडीवर गेले होते. सावकाश या हो सासूबाई. अगो बाई बसा ना. तर सावकाश यायला मला काय धाड भरलीये? मला दिसते हो सगळे. उगाच आपलं काय काय रुक्मिणीबाई? अहो मी नर्मदा. मला दिसते हो सगळे. मला विचारायचं होते काय रुक्मिणीबाई, कशी आहे तुमची लेक? आहे मी बरी आहे हो. बरी आहे ना? कशात कावेरीबाई? काय बरंच म्हणायचं. सुलोचना आणि गोदासारख्या सुना पदरी पडल्यानंतर मनशांती लाभणार आहे का? बाई, तुमची कसलीच तयारी दिसत नाही. अहो तसं नव्हे, तुम्ही अचानक आल्यामुळे आमची भंबेरी उडाली. हो. पण तुम्ही काळजी करू नका, होईल तयारी. गोदावरी, काल रात्रीचा इमामवाड्याचा प्रकार कानी आला असेलच तुमच्या. तेव्हा म्हटलं आता कसलं येत आहे तुम्ही? हो, वयोच्या अगोचरपणाची यादी वाढतेच आहे. तेव्हा आम्हासही तसेच वाटत होते. आपल्या बायकांच्या हाती काय आहे सर्व? पुरुषांच्या मनात असणार तेच होणार. त्यांनी म्हटले उठ की उठायचे आणि बस की बसायचे. तू का उभी? बस की. बसते ना. हो. काय पाणी? हा. रुक्मिणी काकू, राधाबाई, तुम्ही दोघी काळजी करू नका. सगळे काही चांगलेच होईल. हो हो. रघुनाथराव,
नारायणराव आत का नाही येत आहेत? नाही म्हणजे असं उभं राहणं म्हणजे अहो शंकरराव आणि आमचे नारायणराव दोन्ही आपणच वडील, त्यांस आपण कसे विचारायचे का? खरंय. पण बाकी ही एक गंमतच आहे. काय? आपले नाव नारायण, आमचे थोरले बंधू सुद्धा नारायण. आता लग्नात कुणी नारायण पंत अशी हाक मारली की झाली तुम्हा दोघांची पंचायत. काय झाले? चिंताग्रस्त दिसताय आपण. खरे सांगायचे तर आमच्या बयोचा काल रात्रीचा प्रकार ऐकून स्थानिक कुटुंब संतापलेत असं आमच्या कानावर आलं. आपण याल ही आशा सुद्धा आम्ही सोडून दिली होती. आम्ही सुद्धा सोडूनच दिली होती आशा. पण त्र्यंबक काकांना म्हणी काय आले कुणास ठाऊक. दादाला म्हणाले जा परशुरांकडे जा आणि आमचा निरोप देऊन ये. मग काय आम्ही जे निघालो ते थेट इथे आलो. काय हो गो देईल, इथे पण डोकावतेस की काय? म्हटले आपण बोलणी करायला आलो ना यांचा निरोप घेऊन. आतापर्यंत मला कमी दिसत होते, आता ऐकू येत नाही का काय? मला तरी कुठे ऐकू येतंय सासूबाई. सुलोचनाचे यजमान तिकडे दूर उभे राहून परचुरे काकांची बोलणी करतायत. आता आपण समजायचे कसे? असे पण मी म्हणते नुसता निरोप तर पोचवायचा, एवढा विलंब कशाला? तेच तर. काल रात्रीच्या इमामवाड्याच्या प्रकारापासून मला तर बाई पयोची धास्तीच लागून राहिलीये. अहो धास्ती कशाची? उलट कौतुक करावयास हवे तिचे. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण पुरुषांच्या मनात काय येते यावर सारे अवलंबून आहे. काळजी नका करू. आई झोलाई देवी आहे आपल्या सर्वांच्या पाठीशी. ती सारे काही मार्गी लावेल. हो मी म्हणते माणसाने एवढा काटाकूट का करावा? मला तर बाई यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसतेय. एवढं काय सांगत असतील साने कोणास ठाऊक. हो ना, यांना जर आपल्याशी सोयरीक जुळवायचीच नसेल तर तसे काय ते एकदाचे स्पष्ट सांगून मोकळे व्हावे. नाहीतर काय उगाच आमच्या जीवाला घोर कशाला. काका काही काळजीचे कारण नाही. अहो बाहेर काही गोडा थोडाचे पाठवून द्या. आपल्या दोन्ही मुलींसाठी स्थळे चालून आली आहेत. काय सांगताय काय काका? होय, अरे तुझ्या आवडीसाठी म्हणजे आपल्या बयोसाठी आणि माझ्या मुलीसाठी उमेसाठी स्थळ चालून आलंय. याला म्हणतात दुग्ध शर्करा योग. वहिनी, सुभद्रा वहिनी, ओ सुभद्रा वहिनी, सुभद्रा वहिनी. आले आले. काय झाले? आधी पहिला काय त्या गोडाचा घेऊन या बघू. अहो पण झाले काय देत? अहो आधी आणा तर करा. काय लाडू बाडू असेल तर घेऊन येवा. अहो पण काय झाले ते तर सांगा. सांगता सगळा सांगता. पहिल्यांदा गोडाचा हातात येऊ द्या. अहो सांगणार होतात ना. अरे झाला इसारा. आता काय सोयरीक जुळली म्हणायची, ती बी दोन मुलींची. अहो 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 पण आमच्या उमेसाठी कुठले स्थळ ते नाही समजले. अहो स्थळ कोणते का असे ना, लग्न जुळते हे महत्वाचे. तेही खरेच.
काय ते लाजणे मुरडणे? इतकी वर्ष गालावर डाग आहे म्हणून तुझ्यासाठी स्थळच येत नव्हते आणि आता स्थळ आले आहे तर जास्त हुरळू नकोस. अगो असली स्थळे म्हणजे आळवावरचं पाणी बरे का, कधी घरंगळून जाईल कळणार सुद्धा नाही. अगो तुला माझ्याच अनुभवावरून सांगते, काहीतरी काळे बेरे असणार हे मात्र नक्कीच. जसा तुझ्या गालावरचा डाग आहे ना अगदी तसंच. त्यामुळे जास्त हुरळू नकोस, कळले? अगो उमे, लाडू द्यायचाच राहिला की. स्थळ आले ना तुझ्यासाठी. घे हो. अगो घे. अगो घे. घे. नाना नाना हे लाडू नाही नाही थांबा, हे लाडू तुम्ही इथं वाटा. हे लाडू मी आमच्या सदाशिव भाऊंना देऊन येतो. नारायणराव, आमच्या बयोसाठी तुमच्या सदाशिवरावांचे स्थळ सांगून आले हे आम्हास कळले, पण आमच्या उमासाठी कोणाचे स्थळ सांगून आले हे अजून आम्हास कळले नाही. मी सांगतो, आमच्या काकाने अटच घातली आहे. तुमच्या उमासाठी त्यांनी सुचवलेले स्थळ जर तुम्हा लोकांना मान्य असेल तरच ते उद्या तुमच्या घरी मुलगी पाहाव्यास येतील. अहो अहो नारायणराव, तुम्हाला सांगितले ना मी, त्र्यंबकरावांची अट आम्हाला मान्य आहे. हो काका, पण स्थळ कुठले? मी सांगतो, काकांचे मित्र आपल्या गावातील श्रीमंत असामी मोठा मान मराठा बसलेले वल्लभपंतांचे स्थळ सांगून आले आहे उमासाठी. वल्लभपंतांचे स्थळ? सुभद्रा, सावर स्वतःला. आपल्या मुलीसाठी वल्लभपंतांचं स्थळ म्हटल्यावर आणखीन काय होणार? कशी सावरणार ती स्वतःला? वल्लभपंत म्हणजे ते म्हातारे गृहस्थ ना? हो आई, याआधी त्यांची 3 लग्ने झाली आहेत. आणि 3ही बायका मेल्या आहेत. अगो बाई, शंकर भाऊजी उमाचा बळी द्यायला निघालेत की काय? रुक्मिणीबाई, असं कसं म्हणता? आमच्या यजमानांनी स्थळ सुचवलं म्हणजे काहीतरी विचार केला असेलच ना? हो, पण मला तर विचारापेक्षा अविचारच जास्त वाटतोय. हो, असं कसं? आता जरा उमाच्या वयाकडे तरी बघा. म्हणजे तालेवर स्थळ मिळवण्याचं वय आहे का तिचं? तर समजा आपण हे स्थळ नाकारलं तर बयोच्या लग्नाचा प्रश्न आहेच की. होऊ देते लग्न. यांनी होकार दिलाय म्हणजे नक्कीच काहीतरी विचार केला असेल. पोरीनी विहीर जवळ करण्यापेक्षा हे बरं. मेली 4 दिवस सुखाने तरी काढेल तिकडे. खरंय सुभद्रे, बाईच्या जन्माची परवडच फार. ठीक आहे, ठरलंय ना आता सगळं. आता सगळा विचार बाजूला ठेवा आणि थाटात होऊ द्या सगळं. हो, बरोबर आहे तुमचे रुक्मिणीबाई. पुढचे सगळे कार्य अगदी थाटात होऊ दे, हो की नाही?
की लग्न हे पवित्र कार्य असते. मग सगळे असे काळजीत का वाटतायत?